डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्या बीडवासियांचं सहर्ष स्वागत आहे। या ठिकाणी आज आपल्याला बीड जिल्ह्याचा निकाल किती लागलेला आहे, कट ऑफ किती लागलेला आहे आणि तुमचा कट ऑफ कसा असतो, तो कट ऑफ कसा मोजायचा आहे, तुमची मेरिट लिस्ट लागेल का, सिलेक्शन लिस्ट आहे की काय आहे, हे सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। मात्र तोपर्यंत माहिती मी तुम्हाला सांगणार नाही जोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करणार नाही। सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, जे बटन आहे ते बटनसुद्धा प्रेस करा, कारण की हे तुमच्यासाठी आहे। जर तुम्ही बटन प्रेस केलं नाही तर तुम्हाला मेरिट लिस्ट कधी लागली कसं कळणार, वेटिंग लिस्ट कधी लागली ते कसं कळणार, दुसरी वेटिंग लिस्ट लागते का ते कसं कळणार। ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला तेवढं करायचं आहे। तसंच या ठिकाणी सर्वप्रथम जेवढे विद्यार्थी या ठिकाणी आहेत सर्व विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन। आता या ठिकाणी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सगळ्यांनी डबल अकॅडमी पुणेचा पत्ता आणि त्याच्यावर एक पेढ्याचा बॉक्स पाठवून द्यायचा आहे। तसंच येणाऱ्या 15 सप्टेंबर रोजी आपला सगळ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण ठेवणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही तुमचा पत्ता, तुमचा फोटो आणि सर्व मला पाठवून द्या, जेणेकरून मी तुम्हाला पत्रिका तिथं पाठवू शकेल। ओके, थँक्यू। चला तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत किती जागा आहेत। तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 110 जागा आहेत खुल्या गटाच्या आणि टोटल 284 जागा आहेत। एस सीच्या जागा आहेत 47, एस टीच्या जागा आहेत 20, व्हीजेच्या आहेत 7, एन टी बीच्या आहेत 6, एन टी सीच्या आहेत 8, एन टी डी 0, एस बी सी 2, ओ बी सी 55, ई डब्ल्यू एस 29 आणि खुला 110। तर खुला 110 आहे, टोटल 284 जागा आहेत। इथं टॉपर असलेली व्यक्ती बघूया किती गुणांची आहे। इथं माननीय ज्ञानेश्वरी खडके मॅडम यांचं 136 वर बीड जिल्ह्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे, क्रमांक 1ला। सगळ्यांनी यांचं व्हिडिओला लाईक करून स्वागत करायचं आहे, कॉंग्रॅच्युलेशन करायचं आहे। तर या ठिकाणी आता आपल्याला बघायचं आहे 110 जागा आहेत, 110 तुमचा कट ऑफ किती लागलेला या ठिकाणी मोजायचं असेल तर या ठिकाणी सगळ्यात पहिले हे 110 वाले लोक वर जाऊ द्यायचे। किती? हे 110 ची लिस्ट वर जाऊ द्यायची। किती? हे 110 ची वर जाऊ द्यायची। बघा आता ओपनचा कट ऑफ किती लागलाय, 110 जिथं संपले तिथं ओपनचा कट ऑफ। आता ओपनचा कट ऑफ मित्र या ठिकाणी लागलेला आहे, सर्व मैत्रिणीच आहेत। तर या ठिकाणी मित्र कोणी नाही, पल्लवी मॅडम यांना 98 ओपनचा कट ऑफ किती लागलेला आहे, ओनली 98। तर या ठिकाणी आता उदाहरणार्थ तुम्हाला जागा इथं, आता उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी ओबीसीच्या जागा आहेत 55। तर मग या इथं तुम्हाला जाऊन 55 मोजायचे। इथून पासून जे 55 आहेत किती, या 110, हा 110 वाला ओबीसी जरी असेल तरी हा कशात गेलेला आहे, हा खुल्या प्रवर्गात गेलेला आहे। कशामध्ये? खुल्या। आता इथून ओबीसी 1 इथून तुम्ही मोजा। आता ओबीसी 2, इथून तुम्हाला मोजायचं ओबीसी 2, ओबीसी 3, ओबीसी 3, ओबीसी 4 किंवा एससी 1, एससी 2, म्हणजे 110च्या खाली जिथूनही तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ काढायचा असेल तर तिथून तुमचं नाव मोजायचं आहे आणि मग तुमचं सिलेक्शन झालेलं आहे असं त्या ठिकाणी समजायचं आहे। पण लक्षात ठेवा तुमच्या जागा तुम्हाला किती मोजायच्या आहेत। जर ओबीसीचे मी 55 सांगितल्या म्हणजे 55वा नंबरपर्यंत तुमचं सिलेक्शन आहे असं मोजायचं नाही। कारण असं आहे की मित्रांनो, ह्या जरी ओबीसीच्या 55 असतील तरी या ठिकाणी समांतर आरक्षण विरुद्ध किती आहेत, समांतर आरक्षण सोडून 34 आहेत। तुम्ही जर समांतर आरक्षण सोडून असाल तर 34 पर्यंतच तुमचं नाव पाहिजे, किंवा तुम्ही प्रकल्प असाल तर मग विषय तुम्ही त्याच्या खाली असलं तरी चालता। पण जर तुम्ही समांतर आरक्षण, तुमच्याकडे कोणतंही रिझर्वेशन नाही, फक्त ओबीसी आहे, तुम्ही स्पोर्ट नाही, हे नाही, ते नाही, माजी सैनिक नाही, तर मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त पहिल्या 34 मध्ये तुम्हाला यायचं आहे। किती? 34 मध्ये तुम्हाला 55 पर्यंत नाही यायचं, 34 पर्यंत जर आले तर सिलेक्शन आहे। तर अशा सिलेक्शन बघितलंय। अशीच मेरिट लिस्ट मी डिटेल्समध्ये या ठिकाणी ओरिजिनल लावणार आहे, मात्र त्याला थोडा वेळ आहे, तो व्हिडिओ तुम्ही नंतर पाहाल। सगळ्यांना या ठिकाणी सिलेक्टेड झालेल्या लोकांना आग्रहाची विनंती आहे की सगळ्यांनी आपापला एक पेढ्याचा बॉक्स आणि आपला फोटो आणि आपला पत्ता मला पाठवून द्यायचा आहे। व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं। तसंच येणाऱ्या महानगरपालिका भरतीमध्ये GNMच्या स्टाफ नर्सच्या भरपूर जागा येणार आहेत। तसंच या ठिकाणी तुमचं नसीब असेल तर ही जाहिरात आपण मुख्यमंत्र्याकडे निवेदन देऊन ह्या जागा लवकरात लवकर काढण्यात याव्या याच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करूया। तर सगळ्यांनी याच्यासाठी मला साथ द्यायची आहे। त्याचा वेगळा व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे। हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा
आणि भविष्यात मी जो व्हिडिओ टाकणार आहे मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठीचा किंवा मोर्चाचा किंवा जे काय सो अँड सो असेल तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायचा आहे. थँक्यू, धन्यवाद.